मी कालपासून कितीतरी ओमराजेंच्यासाठी, बंडू बॉसच्यासाठी इतके फोन आले माझ्याकडे आणि मला असं वाईट वाटत होतं की काय काय बोलावं आपण या लोकांशी, कुठल्या पातळीवर आणि कुठल्या पद्धतीने यांना आपण बोलावं, हे वाईट आहे. आणि आदित्य साहेबांसाठी आणि यांच्यासाठी दिवस रात्र केले ओमदादासाठी शिवसैनिकांनी. कुठल्याही एक रुपयाची अपेक्षा न करता रडतायत लोक मतदारसंघामध्ये. हे पैशाने विकले जाणारे लोक नाही. या लोकांचा विश्वास आदित्य साहेबांनी, बाळासाहेबांनी ओमदादा एवढं प्रेम देऊन जर ओमदादांचं त्या लिस्ट मध्ये नाव येत म्हणल्यावर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी काय करायचं सांगा आता. काय उत्तर द्यायचे. पण आपण उद्यापर्यंत वाट बघू ना, उद्याच्या बैठकीत काय होतं. ओमदादांशी बोललोच आहे मी आता. ओमदादा म्हणले कसं करायचं. त्यामुळे प्रदीप भैया हा विषय फक्त राजकारणापुरता किंवा एखाद्या चॅनलच्या TRP पुरता नाही, इथल्या शिवसैनिकांच्या काळजावर घाव झालाय.